नमस्कार. IT वाला शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तर लाडकी बहीण योजनेचे काहींचे जे पैसे बंद झाले आहेत किंवा काहींची ई-KYC चुकलेली आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. 6 फेब्रुवारी 2026 रोजी गव्हर्नमेंटने एक GR काढला आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC चुकलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे काही दिवसांपासून काही हप्ते बंद आहेत, तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने लाडकी बहीणची ई-KYC परत एकदा चालू केलेली आहे. आणि ती प्रोसेस कशी करायची याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये काहींना खूप साऱ्या अडचणी येत आहेत. काहींना म्हणजे आधार नंबर टाकल्याच्यानंतर त्यांचे डिटेल्स दिसत नाही किंवा ई-KYC यादीत नावच नाही, असे खूप सारे इश्यू आहेत. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे लाडकी बहीण ई-KYC आणि त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. याबद्दल योजनेबद्दल आणि त्यासाठी जे काही निकष वगैरे आहेत, सामान्य प्रश्न याबद्दल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक हे पाहू शकता आपण पिवळ्या कलरमध्ये एक लाईन येते. ही ई-KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. ज्यांच्याकडून बरोबर आले होते त्यांना ई-KYC करण्याची गरज नाही. ज्यांच्याकडून चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते फक्त त्यांनाच ही ई-KYC करायची आहे. चला तर आपण सुरुवात करूया. आपण क्लिक केलं त्या लाईनवरती आणि या ठिकाणी जे आहे आपल्याला आपला आधार नंबर जो की आपण आपल्या योजनेसाठी दिलेला आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी आधार नंबर टाकून घेतलेला आहे. नंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे. तर 3023 ओके. कॅप्चा फिल केल्याच्यानंतर खाली आधारसाठी जो OTP आहे त्यासाठी मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि OTP. तर या ठिकाणी आपल्याला एक एरर मेसेज येत आहे. हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. तर ज्यांनी पर्याय चुकीचा निवडला आहे फक्त त्यांनाच ई-KYC करण्याचा जो आहे परत एकदा ई-KYC करण्याचा पर्याय येत आहे. ज्यांना हा इश्यू दाखवत आहे त्यांचा ई-KYC ऑलरेडी झालेली आहे आणि ती बरोबर झालेली आहे. चुकीच्या पद्धतीची ई-KYC झालेली नाही आहे, त्यामुळे त्यांना हा पर्याय येत नाही आहे. तरी त्यांनी काळजी करू नये, कारण जर तुमची ई-KYC बरोबर आहे तर नक्कीच तुमचे हप्ते जे आहेत ते रेग्युलरप्रमाणे पडणार आहेत. तसेच ज्यांची ई-KYC चुकलेली आहे त्यांना OTP येईल आणि OTP व्हॅलिडेट केल्याच्यानंतर हे पेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर यामध्ये आपण दोन्हीही पर्याय नाही असे सिलेक्ट करून उपरोक्त माहिती बरोबर आहे हे सिलेक्ट करून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. यावेळेस आपल्याला माहिती चुकवायची नाही. ही प्रोसेस पूर्ण करून तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेची ई-KYC करू शकता. लाडकी बहीण योजनेबद्दल आणखी कोणती माहिती हवी असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला वेळेवर भेटत जाईल. धन्यवाद.